हरि ओम. पातंजली योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. कैवल्यपाद सूत्र क्रमांक 21. चित्तांतरदृश्ये बुद्धिबुद्धे अतिप्रसंग स्मृतिसंकरश्व. एक चित्त वेळीच दूर झाले नाही तर दोन बुद्धीचा स्मृतिसंकर होऊन अनावस्था प्रसंग ओढवेल. सूत्र क्रमांक 20 मध्ये आपण पाहिले की चित्त एकाच वेळी बाह्य किंवा अंतर विषय म्हणजे यापैकी फक्त एकच विषय ग्रहण करू शकते. त्याचप्रमाणे एक चित्त दुसऱ्या चित्ताचा विषय होऊ शकत नाही. आपल्या चित्ताने दुसऱ्या चित्ताला ग्रहण केले तर काय गोंधळ होईल त्याचे विवरणही आपण केले. ज्यावेळी एखाद्या वस्तूकडे दृश्याकडे आपल्या इंद्रियांचे लक्ष वेधते त्यावेळी त्या दृश्याची ज्ञानसंवेदना ती इंद्रिये मेंदूकडे पाठवतात. ज्या प्रमाणात बुद्धी असेल त्याप्रमाणे त्या दृश्याचा अर्थ लावला जातो. या अर्थाचा परिणाम म्हणजे दृश्य बुद्धीला ज्ञात झाल्यावर त्यामुळे जे भावभावनांचे तरंग उठतात ते जिथे उमटतात त्याला चित्त असे म्हणतात. हे आपण मागे पाहिले आहे. आता आपल्याला चित्त दुसऱ्या चित्तात एकरूप तदाकार होऊ शकते का ते पाहायचे आहे. यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊलींचे उदाहरण सुप्रसिद्ध आहे. माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतला होता. रोजच्या जीवनात आपल्याला याचे दाखले येत असतात. माता आपल्या लहान मुलाच्या चित्तात तदाकार होते. यामुळेच त्याला काय हवे नको ते त्या मुलाने न सांगता तिला समजू शकते. याचप्रमाणे ती त्याच्या प्रत्येक गोष्टीला मान झुकवते. त्याने अपमान केला, दंगा केला, तिचे ऐकले नाही तरी ती त्याच्याच मनासारखे करते. पत्नी चित्ताने एकरूप झाली असल्यास अशा जोडप्यांमध्ये एकमेकांना न दुखावता एकमेकांची मर्जी सांभाळून वागले जाते. दोन मित्रमैत्रिणींची जीवाभावाची दोस्ती आपल्याला पाहायला मिळते. अशा या एकचित्ताचे वाईट परिणामही आपल्याला पाहायला मिळतात. एखादा सज्जन कुसंगतीने जुगारी, दारुडा, चोर, व्यसनी झाल्याचे आपण पाहतो. येथे योगाधिराज पातंजली धोक्याचा इशारा देत आहेत. जर असे एकचित्त वेळीच दूर झाले नाही तर दोन बुद्धीचा स्मृतिसंकर होऊन अनावस्था प्रसंग ओढवेल. कारण चित्ताचे परिणाम स्मृतीत साठवले जातात. यामुळेच मोठेपणी मातेला मुलाच्या आजूबाजूला सुनेचा वावर सहन होत नाही. जीवश्च कंठश्च मैत्री वैर निर्माण करते. यामुळे तसे झाले असल्यास आणि ते त्रासदायक होत असल्यास ते वेळीच आवर घालून दूर करावे. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 22. चित्ते अप्रतिसंक्रमायाः तदाकार आपतौ स्वबुद्धी संवेदनम. अंतरात्म्याला या सूत्रात चित्ती असं म्हटलं आहे. चित्ती असं म्हटलंय. अंतरात्मा दृश्याकडे जात नाही. चित्ताला दृश्याचा आकार येऊ लागला की दृश्य जाणायला बुद्धी धावते. त्यामुळे दृश्याचे ज्ञान बुद्धीला होत असते. चित्ताला इंद्रियामुळे जेव्हा दृश्याचे ज्ञान होते त्यावेळी चित्त त्या दृश्याकडे जाते आणि त्यात तदाकार होऊन त्या दृश्याचा आकार धारण करते. आपण म्हणतो की या घरात माझे चित्त लागत नाही, तिथे माझे चित्त रममाण होत नाही. यावरून चित्त त्या दृश्याकडे आकृष्ट होऊन दृश्याकडे जाते हे सिद्ध होते. म्हणूनच दुसऱ्या विषयात चित्त रममाण होण्यासाठी पहिल्या विषयातून ते काढून घ्यावे लागते. पहिल्या विषयातून ते अपरिणामित करावे लागते. पहिला परिणाम स्मृतीत साठवावा लागतो किंवा विस्मृतीत नष्ट करावा लागतो. चित्तावर परिणाम झाला की ते दृश्य अंतरात्मा पाहतो. अंतरात्म्याला या सूत्रात चित्ती असे म्हटलं आहे. त्याच्यामधून संवेदना स्फुरू लागतात. परंतु अशावेळी तो आत्मा चित्ताकडे जात नाही. तो स्वतःच्या ठिकाणी स्थिर असतो. स्वतःमध्येच तदाकार असतो. कारण तो अपरिणामी असतो. ज्या अर्थी अंतरात्मा स्थिर असतो त्या अर्थी चित्त आत्म्याकडे संवेदना घेण्यासाठी धावते हे स्पष्ट आहे.
अशा वेळी दोनपैकी एक गोष्ट घडते. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा चित्त संवेदना घेण्याच्या इच्छेने अंतरात्म्याकडे धावते, त्यावेळी इंद्रियांना त्या विषयाचे सुख मिळाल्याने आनंद झाल्याचे चित्ताला उमगते. इंद्रियांना सुख हे देहाला सुख असते. या सुखामुळे चित्ताला या विषयाचा भोग निर्माण होतो. वास्तविक अस्मी म्हणजे अंतरात्मा असतो, परंतु देहभोग इतका प्रबळ असतो की चित्ताला देह म्हणजेच अस्मी असे वाटू लागते. येथे सगळा घोटाळा होतो. हळूहळू देह म्हणजे मी हीच भावना प्रबळ होते. अंतरात्म्याचा विसर पडतो. अंतरात्म्याच्या संवेदना स्वीकारणे चित्त थांबवते. जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकते. दुसरी गोष्ट म्हणजे चित्त परिणाम पाहून अंतरात्म्याकडे जाते. त्यावेळी त्याला स्पष्ट कल्पना येते की एका बाजूला दृश्याचा परिणाम पावणारे चित्त आहे आणि दुसऱ्या बाजूला ते दृश्य पाहणारा द्रष्टा अंतरात्मा आहे. चित्त शुद्ध असल्यामुळे ते शक्य होते. शुद्ध चित्त अस्मी म्हणजे देह नसून अंतरात्मा आहे हे जाणते. शुद्ध चित्ताला आत्मसाक्षात्कार होतो. यालाच या सूत्रात स्वबुद्धी संवेदनम असं म्हटलं आहे. आत्मा चित्ताला प्रेरणा देत नाही. आत्म्यापासून प्रेरणा उत्स्फूर्तपणे बाहेर येतात. चित्ताने ते जाणून घ्याव्या आणि त्याप्रमाणे आचरण करावे असे अपेक्षित असते. चित्ताने तसे न केल्यास आत्मसाक्षात्कार होऊन कैवल्य प्राप्त व्हावे ही अपेक्षा असते. वृक्षाचे बी जमिनीत खड्डा खणून लावले तरी ते वर येऊन त्या परमा तत्वाकडे झेपावते. वेली जमिनीवर पसरत असल्या तरी जरा आधार मिळताच त्या वर झेपावतात. याचप्रमाणे अंशात्मक आत्म्याची स्वाभाविक झेप त्या परमतत्वाकडे असते. चित्ताने विषयाशी तदाकार झाल्यावर त्याचा आत्ममिलनाकरता उपयोग करावा अशी अपेक्षा असते. संचित भोग संपवण्यास योग्य असा देह आत्म्याने धारण केलेला असतो. त्या देहाचा उपयोग अपेक्षित कर्माला व्हावा अशीच आत्म्याची खटपट असते. संचित भोग उपभोगून संपवावे आणि नवीन भोग निर्माण करू नये यासाठी आत्मा प्रेरणा उत्सर्जित करत असतो. चित्ताला या प्रेरणा कशा मिळतात ते पाहूया. समजा आपण लोहचुंबकावर एक कागद ठेवला आणि त्यावर लोखंडाचा चिमूटभर बारीक चुरा ठेवला, तर तो चुरा चुंबकीय आकर्षणामुळे चुंबक क्षेत्रात पसरेल. लोहचुंबक आणि चुरा यांच्यामध्ये कागद असून सुद्धा चुंबकीय आकर्षणामुळे तो चुरा पसरतो. याचप्रमाणे चित्तावर विषयाचा परिणाम द्रष्ट्याला दगोच्चर झाला तर त्यामधून संवेदना बाहेर प्रसरण पावतात. चित्ताला त्या आकलन करता येतात. सूर्याचा आपल्याला प्रत्यक्ष स्पर्श होत नाही. त्याचे किरण आपल्यापर्यंत त्याची उष्णता घेऊन येतात. त्याचप्रमाणे आत्म्याचे ज्ञानकिरण चित्तावर येतात. चित्ताने त्यातून आत्मसाक्षात्कार करून उद्धार करून घ्यावा. चित्त आत्म्याकडे संवेदना स्वीकारण्यासाठी जाते. आत्मा आपल्या जागी स्थित असतो. तो स्वतः अकर्ता म्हणजे कर्म न करणारा असतो. गुरुजी वर्गात येतात, सर्व मुले गप्प होतात आणि अभ्यासाला सुरुवात करतात. योगी याचप्रमाणे स्वतःच्या नुसत्या उपस्थितीने कर्म करवून घेतो. तो स्वतः काहीच करत नाही. हे आत्मसाक्षात्काराने घडते. आत्मा नुसता प्रेरणा पसरवतो. चित्त त्याप्रमाणे आचरण करते. हरिओम.